पुण्यामधल्या दारूकांडामधल्या मृतांचा आकडा तब्बल 24 पर्यंत जाऊन पोहोचलाय। हडपसर इथल्या काळे पडळ या भागामध्ये आणखी 2 जणांचा मृत्यू झालाय, तर आणखी काही जणांवरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याप्रकरणी आणखी कारवाई करण्यात आली आहे। दापोडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांची उचलबांगडी झाली। प्रदीप पाटील यांची पोलीस नियंत्रण कक्षामध्ये बदली झाली आहे। याआधी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसंच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक 4 पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले। यानंतर आज प्रदीप पाटील यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। तर या सगळ्या प्रकरणावरती अगदी कालच मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिसांच्या दिशेने अंगुली निर्देश केले होते, बोट दाखवलं होतं। पोलिसांचा अभय असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा प्रकार होणार नाही असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं होतं। आणि याचवरून आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील टीका केली आहे। नाही, अभय असल्याशिवाय होणार नाही हे गोष्ट खरं आहे, कारण हातभट्टीची दारू या ठिकाणी विकली जाते आहे, हे खरं अतिशय दुर्दैवी आहे, चुकीचं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्याच्या पुढे एक थेंबही दारू या ठिकाणी विकली जाणार नाही। अगदी वरिष्ठांपासून डीजींपासून सीपीन सगळ्यांना त्यांनी आता कडक शब्दात सांगितलेलं आहे। कारवाई या ठिकाणी केलेली आहे। एका दिवशी मृत्यू झालेत आणि त्यामुळे मग सगळ्यांच्या लक्षामध्ये ठिकाणी आलं आणि त्यानंतर ही कारवाई झाली आणि त्यानंतर लक्षात आलं की या दारूमध्ये काहीतरी मिळावट आहे आणि यामुळे सगळ्या मृत्यू झालेले आहेत आणि म्हणून पोलिस ॲक्शन मोडवर आलेत आणि त्यांनी सगळी कारवाई या ठिकाणी केलेली आहे। पोलिसांचं अभय असल्याशिवाय हे धंदे होत नाहीत असं जर गिरीश महाजनांचं म्हणणं असेल तर गिरीश महाजन तुम्ही सरळ सरळ मुख्यमंत्र्यांना कोट करताय आणि तुम्ही हे सांगायचा प्रयत्न करताय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह खात्यावर कुठलंही नियंत्रण नाहीये। जर अमितेश कुमार यांना झेपत नसेल, कंट्रोल करू शकत नसतील तर याचा अर्थ अमितेश कुमारांना स्वतः गृहमंत्री कंट्रोल करू शकत नाहीत का? उत्तर दिली पाहिजे।